कीर्तन निवडलेले आहे। बघा आपल्या या ठिकाणी मेंढी माऊलीच्या आगमनानिमित्त चालू असलेला हा कीर्तन महोत्सव आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली आणि त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल अभंग चार चरणाचा ज्यांना जगद्गुरु अशी सगळे त्या तुकोबारायांचा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगात तुकोबाराय म्हणतात बाबा या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार आहेत। काय सांगू आता संतांचे उपकार बघा संतांचे बरेच उपकार आहेत सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार आहेत पण त्यातला एक उपकार सांगितलाय कोणता। संतांनी आपल्याला काय केलं संतांनी आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं। आपण सगळेजण झोपलोय तुम्ही म्हणताल ताई आम्ही काय तुम्हाला येड दिसतोय का इथं 7:30 वाजल्यापासून आम्ही कीर्तनाला येऊन बसलोय आणि तुम्ही कुशाल झोपलोय म्हणताय। तर बघा आपण झोपलोय संसार रूपी मार्गामध्ये आणि आपल्याला जाग कुठं व्हायला सांगितलंय परमार्थ रूपी मार्गामध्ये करतात। उठ जागे वारे मग या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत पण त्यातला एक उपकार सांगितलाय संतांनी आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। मग या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत की त्यांच्या पायी आपला जीव जरी घाण ठेवला ना तरी पण त्यांच्या उपकारातून उतराईच करता येऊ शकत नाही। काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा। मग संत महात्म्यांनी सहज बोलून जावं माझ्या बाळूमामा सारख्या संतांना सहज बोलून जावं आणि तो असं आपल्यासाठी उपदेश ठरावा सहज बोलता बोलता आपल्याला शिकवून जावं। सहज बोलणे हाची उपदेश करोनी सायास शिकविती। बघा धेनू गाय म्हणजे नुकतीच प्रसूत झालेली गाय आपल्या वासराला आपल्या पिल्लाला जशी सांभाळते तसे देव आणि संत महात्मे आपल्या भक्ताला सांभाळतात। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळिता। हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ होऊन गेल्या। असं कुणी म्हणायला नको कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श नाही झाला एखादा चरण पुन्हा नाही उच्चारता आलं तर कुणी म्हणायला नको। म्हणून बघा आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली तुम्ही माझ्यावर बोलायचं आणि मी तुमच्यावर बोलायचं असं कीर्तन करायचं सगळ्यांनी ताड बसायचं सगळ्यांनी माझ्यावर बोलत राहायचं। हा देह पुन्हा मिळत हा देह पुन्हा मिळत आणि मिळाला तर आपण काय बरं करत तुम्हीच अगोदर सांगून टाकितलं मला सांगायची काही गरजच लागत नाही। मी तुम्हाला काय बोलणार अय बसलेले माता माऊल्या मी तुम्हाला काय बोलणार सांगताय का घरी मी तुम्हाला काही सुद्धा बोलणार नाही। जर वाईट काय बोलले तर तुम्ही म्हणणार ऐका सगळ्यांनी आनंदी बसायचं। सगळ्यांनी आपण जगाचा मालक आत्मा पुढचा राजा अरे अख्खा विश्व ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही जो आपल्याला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवतो आत्मा पुढचा राजा माझ्या बाळू मामांच्या दरबारामध्ये आपण बसलोय। सगळ्यांनी आनंदाने बसायचं। सगळ्यांनी माझ्या बाळू मामाच्या दरबारामध्ये बसल्यानंतर काय
करायचं तर हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं. तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन